बातमी पावसाची आहे। अवघ्या 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली। मुंबईसह उपनगरांना पाऊस अक्षरशः झोडपून काढतोय आणि त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात पुन्हा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आचार्य यात्रे मेट्रो स्थानकानंतर आता वरळी मेट्रो स्थानकही गळायला सुरुवात झाली आहे। वरळी मेट्रो स्थानकात बादल्या ठेवायची वेळ मेट्रो प्रशासनावर आलेली आहे। त्यामुळे पहिल्या पावसातच नियोजनाचे 3 तेरा झाल्याचं बघायला मिळतंय। ही वरळीमधली आपण दृश्य बघतोय। या ठिकाणी अनेक ठिकाणी हे छप्पर गळतंय आणि त्याचं पाणी साठवण्यासाठी अक्षरशः बादल्या ठेवायची वेळ आली आहे। वरळीमध्ये ही तिकीट काउंटर जवळ गळती तोंडावर त्यांना ही गरज नव्हती एवढ्या घाई ते उद्घाटन करायचं। विशेषतः ते वरळीचं जे आहे आचार्य यात्रे चौक तिकडचं काम तर खूपच अर्धवट आहे। राज्य सरकारने मान्सूनपूर्व कामं का करून घेतली नाही, का त्या कामांचा आढावा घेतला नाही। ज्या पद्धतीने काल मेट्रो म्हणजे अगदी 17 दिवसापूर्वी ज्या मेट्रोचं उद्घाटन होतंय त्या मेट्रोचे अक्षरशः धिंदवडे निघाले आणि नुसते मेट्रोचे नाही तर राज्य सरकारच्या कारभाराचे धिंदवडे निघाले। मेट्रोचं काम सुरू असतानाच पाऊस येण्याच्या अगोदर जी काही कामं पूर्ण होणं आवश्यक होतं त्याची कामाची त्या ठिकाणी सुरुवात झालेली सुद्धा होती। त्या विभागाच्या ज्या प्रमुख अध्यक्ष आहेत अश्विनी भिडे यांनी सविस्तरपणाने खुलासा त्या संदर्भामध्ये केला। मला असं वाटतं की नगरविकास मंत्री म्हणून एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी सांगितली। आदित्यजी आणि उद्धवजी तुमच्या काळातला संबंध काय ज्यामुळे मुंबईकरांना या ठिकाणी यातना भोगायला लागत आहेत आणि जे राजकारण करू पाहत आहेत आणि आमच्याशी 5-6 वर्षाचा हिशोब मागतायत त्यांना 20 वर्षाच्या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यायला लावू। मुंबईकरांशी उद्धवजी आणि आदित्यजींनी केलेली बेईमानी आम्ही जनतेसमोर आणू।